शब्दाला आपलं करून शब्दाची खाण, शब्दाची जाण आणि बहुजन समाजातील संघर्षाची धगधगती आग आणि खरं सत्य घटना वास्तविक रूपात साहित्यात मांडणारे अर्थातच लोकशाही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, साहित्यातील नायक हा यांना लढा मान्य होता, रडगाणे नाही. साहित्यातील नायक हा जरी दलित, शोषित, वंचित समाजाचा असला तरी तो स्वाभिमानाने जगणारा आहे, इतरांसाठी लढणारा आहे आणि इतरांसाठी जीव सुद्धा देणारा आहे. हे आपल्या साहित्यात मांडणारे अर्थातच लोकशाही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे. अर्थात तोच विषय मांडण्यासाठी मी ते उभा आहे. नमस्कार, मी कोड क्रमांक 213 विषय मांडते. लोकशाही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील उपेक्षितांचा बंडखोर नायक या विषयावर माझ्या विचाराचा जागर करण्यासाठी विचारपीठावर उभी आहे. सर मुळात वारणेच्या खोऱ्यात, वारणेचा वाघ, फकीरा, चैत्र यासारख्या असंख्य कादंबऱ्या अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेल्या आहेत आणि त्या कादंबऱ्यामध्ये उपेक्षिताचा बंडखोर नायक हे अण्णाभाऊ साठे यांनी मांडलेला आहे. वारणेच्या खोऱ्यातील हिंदूराव हे मूळचे शेतकरी आहेत, परंतु त्यांनी तरुणांची चळवळ उभी करून सर्जनशाहीच्या वृत्तीला विरोध केला आणि हे मूळचे शेतकरी असणारे हिंदूराव हे त्या कादंबरीचे उपेक्षितांचा बंडखोर नायक म्हणून ओळखले गेले आहेत. सर अण्णाभाऊ साठे एका कादंबरीमध्ये एक प्रसंग फार सुंदर शब्दात लिहितात. ते म्हणतात, गोसाव्यांचा पाट एका गावाशेजारी पडलेला असतो आणि ते गोसावी माकड मारून शिजवून खात असताना पाहायला मिळतात आणि तेथील हे गावाच्या पाटल्याला कळतं आणि त्यातील तो गावाचा पाटील त्यांच्या जवळ जाऊन येतो आणि त्यांना विचारतो, कोण आहे तुम्ही? आम्ही गोसावीजी. मग गोसावी म्हणजे कोण? रामाचे भक्तजी. मग रामाचा सर्वात मोठा भक्त कोण? हनुमानजी. मग हनुमान म्हणजे कोण? तर वानरजी. मग तुम्ही वानराला कसे मारून खाता? तर तेथील एक म्हातारा उठून उभा राहतो आणि तो म्हणतो, आम्हाला रामानेच परवानगी दिली जी. मग तो पाटील म्हणतो की वर्षभर झालं रामायण वाचतोय पण असं कुठेच ऐकलं नाही, कोणत्या रामाने परवानगी दिली? तर तो म्हातारा उठून उभा राहतो आणि पोटाकडे हात दाखवतो आणि म्हणतो, या रामाने परवानगी दिली जी. सर एक कवी फार सुंदर शब्दात म्हणतात, तर ते म्हणतात की गुरुजी माझं उपासपोटी नका शिकवू आई, माझं भूक लागते फक्त पाहिल्यावर, जाती धर्म पंथ माझं वाटती निरर्थक, पोटातल्या भुकेला मी धर्म मानल्यावर. अर्थात सर पोटातल्या भुकेला धर्म मानणारा तो नायक मला एक उपेक्षितांचा बंडखोर नायक म्हणून वाटायला लागतो. एवढंच नाही तर सर सत्याबा वारणेचा भाग यामधील सत्याबा हा नायक, त्यांच्या समोर एक घटना घडली होती. एक महार पोटात बाळ असलेला एका महार समाजाच्या स्त्रीला एक नराधम भर उन्हात मारत असतो आणि ते सत्याबाला सहन होत नाही आणि तो त्या मारणाऱ्याचा खून करतो आणि वारणेचा भाग या कादंबरीमध्ये तो उपेक्षिताचा बंडखोर नायक म्हणून ओळखला जातो. एवढंच नाही तर अण्णाभाऊ साठे एका कादंबरीमध्ये आणखीन एक प्रसंग फार सुंदर शब्दात लिहितात. ते म्हणतात की एक सासरा आपल्या सुनेवरती आरोप करतो की माझी सुनी बाटलेली आहे आणि जर ती बाटलेली नसेल तर तापत्या तेलात तिनं नाणं बाहेर काढावं आणि तेव्हा त्या सुनेचा नवरा समोर येतो आणि तो म्हणतो, जर मला तरी वाटत नाही की माझी बायको ही बाटलेली आहे, परंतु जर माझी बायको बाटलेली असेल तर माझ्या बायकोनं नाही तर माझ्या बापानं तापत्या तेलात नाणं बाहेर काढावा. सर कधीपर्यंत या स्त्रीला या सत्वाची अग्निपरीक्षा द्यावी लागेल? तर याचं उत्तर आहे, जोपर्यंत स्त्रीच्या पाठीशी आपला पुरुष खंबीरपणे उभा राहत नाही तोपर्यंत स्त्रीच्या मागची कटकट संपणार नाही. आणि खऱ्या अर्थानं आजच्या परिस्थितीचा विचार करायचा झाला तर स्त्रीच्या पाठीमागे आजचे पुरुष उभा राहत नाही, परंतु पाठीमागून नजरा टाकताना मात्र दिसतात. आणि ज्यावेळेस खऱ्या अर्थानं आपल्या देशातील पुरुष हे स्त्रीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील तर खऱ्या अर्थानं मला तरी वाटतं की आपल्याला नव्या रूपात तो सत्ताबा पुन्हा एकदा पाहायला मिळेल. एवढंच नाही तर आवडी या कादंबरीमध्ये आवडी नावाच्या मुलीचा पती म्हणजे धनाजी हा जीवाची पर्वा न करता आवडी त्याच्या बायकोच्या खुन्याचा बदला घेतो आणि तो दाखवतो की रक्ताच्या नात्यापेक्षा प्रेमाचे नाते हे श्रेष्ठ आहे आणि हा धनाजी प्रेमिकासाठी आदर्श नायक ठरलेला आहे. परंतु आजच्या परिस्थितीचा विचार करायचा झाला तर एक प्रियकर आपल्या प्रियसीचे तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवायला लागतो, ते कुकरमध्ये शिजवून मिक्सरमध्ये वाटून ज्यावेळेस कुत्र्याला खायला घालतो त्यावेळेस कुठेतरी मनामध्ये शोकांकिता निर्माण होते. आणि खऱ्या अर्थानं ज्यावेळेस आज देशातील प्रियकर हा रक्ताच्या नात्यापेक्षा प्रेमाचे नाते श्रेष्ठ आहे हे मानायला लागल ना तर खऱ्या अर्थानं तोच धनाजी आपल्याला नव्या रूपात या देशात पाहायला मिळेल. सर एक बाप संपूर्ण गावाच्या विरोधात जातो, संपूर्ण गावाचे वैर पत्कारतो फक्त मुलीच्या कल्याणासाठी आणि मुलीच्या इच्छावरून. आणि मुलीच्या कल्याणासाठी जो बाप संपूर्ण गावाचे वैर पत्कारतो खऱ्या अर्थानं तो बाप मला हे उपेक्षितांचा बंडखोर नायक म्हणून पाहायला मिळतो. आणि खऱ्या अर्थानं सर मला एवढं असं वाटतं की आजच्या चित्रपटांचा नायकाचा न समजून घेता अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यात जे नायक मांडले आहेत त्यांना समजून घेण्याचं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. कारण आपल्या वास्तविक जीवनात आणि ते आपल्या वास्तविक जीवनात जर आपण उतरवलं तर खऱ्या अर्थानं
विकसनशील देशाकडून विकसित देशाकडे पाहायला मिळेल. परंतु सर आज तसं न होता अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी केली जाते, परंतु अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यात जे उपेक्षितांचे बंडखोर नायक मांडले त्यांचे आदर्श आपण आपल्या अंतःकरणात उतरून घेत नाही. आणि खऱ्या अर्थानं ज्यावेळेस आपल्या देशातील प्रत्येक युवक हा अण्णाभाऊ साठे यांनी मांडलेल्या नायकांचे आदर्श आपल्या अंतःकरणात उतरून घेईल आणि त्यांना लागून घेईल, त्या अर्थानं खऱ्या अर्थानं अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी होईल आणि आपला देश हा खऱ्या अर्थानं विकसनशील देशाकडून विकसित देशाकडे जाईल. असाच माफक आशावाद व्यक्त करते. इथे थांबते. धन्यवाद.